महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये मंदिरांच्या पुजाऱ्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. या पुजारी बांधवांनी एकत्र येऊन मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. कोल्हापूरमधील शास्त्रीनगर मैदानावर 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती मंदिर प्रीमियर लीग समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर यांनी दिली. ही स्पर्धा डे नाईट खेळवली जाणार असून उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील विविध देवस्थानमधील पुजारी तसंच कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेत विजेत्या उपविजेत्या संघाला रोख, बक्षिसं आणि चषक देण्यात येणार आहेत. तसंच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूलाही बक्षिसं दिली जाणार आहेत. या स्पर्धेत श्री क्षेत्र ज्योतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र अंबाबाई देवस्थान ओढ्यावरचा गणपती, परशुराम सोशल फाउंडेशन, श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूर ब, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र माहूरगड, श्री क्षेत्र शिर्डी, श्री क्षेत्र अंबाबाई देवस्थान ब, पुणे इथले श्री महालक्ष्मी मंदिर आदी संघांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष लाभेश मुनीश्वर, सचिव मयूर मुनीश्वर, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, सदस्य चैतन्य आष्टेकर, रोहन दातार, अमित दिवाण, शरद मुनीश्वर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.